मित्रो, ॲक्सेप्ट आणि एक्सेप्ट, आल्टर आणि आल्टर, रेफ्यूज आणि रेफ्युजी, अर्बन आणि अर्बेन या शब्दांमधील अर्थ समजून घेताना तुमचा गोंधळ होतोय का? हा गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये या शब्दांचा अर्थ, यांच्यामधील सूक्ष्म फरक आणि या शब्दांचे उपयोग समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी या शब्दांवर आधारित एक छोटी टेस्ट देखील तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत. एवढंच नाही तर या व्हिडिओमध्ये आपण 6 PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडविणार आहोत आणि या 6 क्वेश्चनच्या मदतीने 30 कन्फ्युजिंग वर्ड्स शिकणार आहोत. कारण येथे आपण प्रत्येक पर्यायामधील प्रत्येक शब्द समजून घेणार आहोत. यामध्ये आपण 6 पेअर्स ऑफ कन्फ्युजिंग वर्ड्स समजून घेणार आहोत. वर्ड फॅमिलीमधील रिलेटेड वर्ड्स समजून घेणार आहोत. यासोबतच ऑप्शन्समधील वर्ड्स आणि त्यांचे मिनिंग्स देखील समजून घेणार आहोत. असे एकूण 30 वर्ड्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो पहा पहिला क्वेश्चन. हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. ग्रुप बी 2021 या MPSCच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. आणि यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? द अंडरलाइन्ड वर्ड इन द सेंटेन्स अबव मीन्स. हा अंडरलाईन केलेला शब्द, या शब्दाचा या वाक्यात काय अर्थ होतोय ते आपल्याला सांगायचं आहे. तर या शब्दाचा अर्थ बॅलन्स असा आहे का? आपण म्हणतो बँक बॅलन्स, परंतु बँकचा अर्थ बॅलन्स नाही. कारण बॅलन्स म्हणजे बँक खात्यामधील शिल्लक रक्कम, तो काही बँकचा अर्थ नाही. दुसरा पर्याय पहा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. बँकचा अर्थ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे पतपेढी किंवा जेथे आपण पैसे ठेवतो काढतो त्याला आपण बँक देखील म्हणतो. बँकचा अर्थ अशा प्रकारे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, परंतु या वाक्यामध्ये हा अर्थ लागू होत नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. साईड ऑफ अ रिव्हर, नदीचा किनारा असा देखील बँकचा अर्थ आहे, परंतु इथे लागू होतो का? नाही लागू होत. तर बँकचा अर्थ रो ऑफ कीज असा आहे का? म्हणजे चाब्यांचा झुपका असा अर्थ आहे का? तर आहे. आणि हा अर्थ इथे लागू होतो का? पहा बरं. हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. तिचा चाब्याचा झुपका, पहा या ठिकाणी चाब्याचा झुपका दिलेला आहे, तिच्या पर्समधून खाली पडला असं आपण म्हणू शकतो. परंतु तिची बँक खाली पडली आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. म्हणून या शब्दाचा अर्थ आहे रो ऑफ कीज. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. हा सुद्धा प्रश्न ग्रुप सी 2023च्या MPSCच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. मनीषा विल डॅश डॅश द प्राइज विच इज डिक्लेअर्ड यस्टरडे. प्राइज डिक्लेअर झालं होतं यस्टरडे आणि मनीषाने ते घेतलं नाही. विल घेईल मनीषा असा काहीसा अर्थ इथे आहे. मग घेईलसाठी काय आहे? ॲक्सेप्ट हे उत्तर या ठिकाणी येईल. मनीषा विल ॲक्सेप्ट द प्राइज विच इज डिक्लेअर्ड यस्टरडे. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, मनीषा स्वीकारील. मग एक्सेप्ट या शब्दाचा अर्थ काय आहे? एक्सेप्ट म्हणजे ला वगळून, च्या व्यतिरिक्त किंवा एक्सक्लुडिंग. तर हा अर्थ इथे लागू होत नाही आणि या दोन शब्दांचे स्पेलिंगच चूक आहे, म्हणून हे दोन्ही शब्द चूक आहेत. तर आपलं उत्तर आहे ॲक्सेप्ट. मित्रो, या ॲक्सेप्टपासून आणखी शब्द तयार होतात. ॲक्सेप्टन्स, ॲक्ट ऑफ ॲक्सेप्टिंग, स्वीकृती. हे नाऊन आहे, हे आहे वर्ब, हे आहे नाऊन. अशा प्रकारे एका शब्दापासून अनेक शब्द तयार होतात. मित्रो, आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक करा. चला पुढील प्रश्नापुढे जाऊयात. फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग मॅचेस. ग्रुप सी 2023च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. पहा या ठिकाणी आल्टर शब्द आहे, ALTER. या ठिकाणी ALTER आल्टर शब्द आहे, म्हणजे दोन्हीमध्ये इतकाच फरक आहे. या ठिकाणी अफेक्शन आहे, तर या ठिकाणी अफेक्टेशन TA एक्स्ट्रा आलेला आहे. अशा प्रकारे या थोड्या बदलामुळे या शब्दांच्या अर्थांमध्ये निश्चितच फरक पडतो. तर आल्टर म्हणजे प्रिटेन्स फाल्स शो आहे का?
प्लेस ऑफ वर्शिप आहे का, टू चेंज आहे का, लव, डेलिकेट इमोशन्स ऑफ लाइकिंग, कोणता अर्थ आहे अल्टरचा? चला आता आपण याच्या जोड्या लावूयात. ALTER, अल्टर म्हणजे प्लेस ऑफ वर्शिप. पाहिजे आपण प्लेस ऑफ वर्शिप दिलेली आहे. अल्टर म्हणजे वेदी, या ठिकाणी एक यज्ञ आहे, या ठिकाणाला काय म्हणतात? अल्टर. लक्षात ठेवा, वेदी म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये याला अल्टर म्हणतात. चला पुढील शब्द पाहूया. ALTER, अल्टर म्हणजे चेंज. मित्रो, या ठिकाणी टू चेंज असा अल्टरचा अर्थ जरी असला तरी अल्टरचा मूळ अर्थ मात्र द ऑदर असा आहे. ALTER, अल्टर म्हणजे द ऑदर. तर अफेक्शनचा काय अर्थ आहे? अफेक्शनचा अर्थ आहे लव, डेलिकेट इमोशन्स ऑफ लाइकिंग. आणि अफेक्टेशनचा अर्थ काय आहे? प्रिटेन्स, फॉल शो. अशा प्रकारे या चारही शब्दांचे अर्थ यांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. परंतु मित्रहो, या अल्टरपासून आणखीही काही शब्द तयार होतात. या ठिकाणी जसा अल्टरचा अर्थ द ऑदर आहे, तसे अल्टरेशन म्हणजे स्मॉल चेंज, फेरफार, बदल असा अर्थ होतो. दुसरा जर निर्माण झाला तर बदल होतो, म्हणून त्यापासून तयार झालेले शब्द आहेत. अल्टरकेशन, या ठिकाणी सी आहे, केशन. अल्टरकेशन म्हणजे शॉर्ट नॉयसी आर्ग्युमेंट, बाचाबाची. हे शब्द देखील मित्र लक्षात ठेवा. इथे चेंज, फेरफार, बदल आहे, इथं अल्टरकेशन, बाचाबाची आहे. आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्प, म्हणजे दुसरा, हा नाही तर दुसरा. आणखी शब्द आहेत मित्रो, अल्टरनेट वगैरे, आपण ते शब्द पाहिलेले नाही. अल्टरनेटिव्ह तुम्हाला माहीत आहेत ना, विकल्प, पर्याय. चला तुम्हाला ऑप्शन्स मी दाखवतो. पहा, या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भरायचे जे शब्द दिलेले आहेत, या शब्दांना आपण अल्टरनेटिव्ज म्हणतो. एक असेल तर अल्टरनेटिव्ह आणि सर्व असतील तर अल्टरनेटिव्ज. अशा प्रकारे अल्टरनेटिव्हचा अर्थ देखील तुम्हाला कळलेला आहे. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. पहा, PSI डिपार्टमेंटल एक्झामिनेशनमध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. MPSCच्या 2 रिकाम्या जागा आहेत आणि त्या रिकाम्या जागेत आपल्याला 2 शब्द भरायचे आहेत. द स्पीकर्स केम ऑन टू द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर ऑफ. खरं पाहिलं तर इन ऑर्डर ऑफ प्रेसिडन्स अशा प्रकारची एक फ्रेज आहे आणि तिचा अर्थ आहे प्राधान्यक्रमानुसार. तर इन ऑर्डर ऑफ प्रेसिडन्स किंवा प्रेसिडन्सचा अर्थ काय होतो? प्राधान्य किंवा प्राधान्यक्रमानुसार. द स्पीकर्स केम ऑन टू द प्लॅटफॉर्म इन ऑर्डर ऑफ प्रेसिडन्स, म्हणून पहिल्या रिकाम्या जागेत प्रेसिडन्स येईल. देर इज नो प्रेसिडंट फॉर अ डिझास्टर ऑफ दिस स्केल. अशा प्रकारचं जे अरिष्ट मोठं संकट आहे त्याचं अगोदर एकही उदाहरण नाही, अगोदर एकही नमुना नाही. म्हणून प्रेसिडंट म्हणजे अगोदरचे उदाहरण, पूर्वोदाहरण, अगोदरचा नमुना, अगोदरचा अनुभव असा काहीसा अर्थ होतो. म्हणून दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये काय येईल? प्रेसिडंट. देर इज नो प्रेसिडंट फॉर अ डिझास्टर ऑफ दिस स्केल. म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे? आपलं उत्तर आहे प्रेसिडन्स आणि प्रेसिडंट. मित्रो, प्रेसिडंट किंवा प्रेसिडंट हे दोन्ही शब्द प्रिसीड या शब्दापासून तयार झालेले आहेत. प्रिसीड म्हणजे टू कम बिफोर, अगोदर येणे. पाय, दोन्ही शब्दांमध्ये अगोदर येण्याचा अर्थ आहे. म्हणून कशा प्रकारे शब्द तयार झालेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवत जा. मित्रो, यासोबतच इतरही शब्द आहेत ज्यांचे अर्थ आपण पाहू शकतो. प्रिकॉशन, प्री म्हणजे अगोदर, या ठिकाणी सुद्धा प्री आहे. प्रिसीड म्हणजे अगोदर येणे, म्हणजे CEDचा अर्थ काहीसा येणे असा होऊ शकतो. या ठिकाणी प्री म्हणजे अगोदर, कॉशन म्हणजे काळजी घेणे, म्हणून प्रिकॉशनचा अर्थ काय? सावधगिरी, पूर्व काळजी. अशा प्रकारे रूट्स पासून, प्रिफिक्सेस पासून कशा प्रकारे शब्द तयार होतात हे तुम्ही निश्चित पहा. चला पुढील प्रश्न पाहूयात. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन्ड इन द गिवन सेंटेन्सेस. या ठिकाणी अर्बन असा शब्द आहे. अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. ग्रुप B 2023च्या MPSCच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. अर्बन एम्प्लॉयमेंट म्हणजे शहरांमधील रोजगार हा मोठा प्रॉब्लेम आहे असं या वाक्यात सांगितलेलं आहे. अर्बन म्हणजे रिलेटेड टू सिटी किंवा इन सिटीज, म्हणजे पहिल्या या मध्ये अर्बनच्या बदल्यात इन सिटीज येईल.
ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी. अर्बॅनिटी खरं पाहिलं तर अर्बनपासूनच तयार झाला आहे. अर्बन म्हणजे शहर, अर्बॅनिटी म्हणजे शहरातील लोक जे सुसंस्कृतपणे वागतात ना, शहरातील लोकांना मॅनर्स असतात असं समजतात. खेड्यातला माणूस त्याचा अपमान करण्यासाठी खेळूत हे जाऊ द्या, त्याला कळत नाही, त्याची भाषा योग्य नाही असं आपण म्हणतो. अर्बॅनिटी म्हणजे सोफिस्टिकेशन, त्याच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये सुसंस्कृतपणा सभ्यता आलेली असते, तो अर्बॅनिटीचा अर्थ आहे. मुळामध्ये मित्र हो, अर्बन या शब्दापासून अर्बेन याचा उच्चार आहे अर्बेन, याच्यामध्ये ई जोडण्यात आलेला आहे. पोलाईट सभ्य आदरशील असा शब्द तयार झालेला आहे. शहरामधील गुण असलेला असा काही याचा अर्थ होतो. आणि या अर्बेनपासून अर्बॅनिटी हा शब्द तयार झालेला आहे. मग ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. विट म्हणजे चातुर्य, विनोद वगैरे, म्हणजे तो चांगल्या प्रकारचे मॅनर्स, सुसंस्कृत अभिरुची, आवड त्याची आहे. आणि यासोबतच त्याची भाषासुद्धा विनोदी चातुर्यपूर्ण आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 1. पहिल्या शब्दाच्या बदल्यात इन सिटीज येईल आणि दुसऱ्या शब्दाच्या बदल्यात सोफिस्टिकेशन येईल. चला मग पुढचा प्रश्न पाहूया. शी फाउंडेड अ रेफ्यूज. या ठिकाणी रेफ्यूज असा शब्द आहे फॉर माउंटन गोरिला. माउंटन गोरिलासाठी, डोंगरावर राहणाऱ्या माकडासाठी तिने काय केलं? रेफ्यूज म्हणजे आश्रयस्थान तयार केलं. म्हणजे रेफ्यूज म्हणजे काय? सँक्च्युरी. सँक्च्युरी म्हणजे आश्रयस्थान. कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज रेफ्युजी ड्युरिंग द बेंगाल ड्राऊट. बेंगालच्या आवर्षणाच्या वेळी, ड्राऊट म्हणजे आवर्षण हा शब्द आपण पाहिलेलाच आहे मागील व्हिडिओमध्ये. बंगालच्या आवर्षणाच्या वेळी काय झालं? कमला आणि तिची आई रेफ्युजी. रेफ्युजी म्हणजे जो आश्रय घेतो तो, याला निराश्रित म्हणतो आपण. आपलं घर सोडून, आपला देश सोडून दुसऱ्या देशात जेव्हा जातो तेव्हा त्याला रेफ्युजी म्हणतात. आणि त्यांनाच मायग्रंट्स, निर्वासित म्हणतात. म्हणजे रेफ्युजीच्या ठिकाणी मायग्रंट्स येईल आणि रेफ्यूजच्या ठिकाणी सँक्च्युरी येईल. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? सँक्च्युरी. आणखीही काही शब्द आहेत या ठिकाणी मी तो. रबिश म्हणजे कचरा, फ्युजिटिव्ह म्हणजे पळून गेलेला, भगोडा, शेल्टर्स म्हणजे देखील प्रोटेक्शन. सँक्च्युरी आणि शेल्टर्समध्ये काही जास्त फरक नाही. मायग्रंट आणि मायग्रंट्स याचंच हे प्लुरल आहे. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता, वेस्ट म्हणजे कचरा. अशा प्रकारे मित्र हो, आज आपण कन्फ्युजिंग पेअर्स ऑफ वर्ड्स, वर्ड फॅमिलीमधील वर्ड्स आणि ऑप्शन्समधील वर्ड्स आणि त्यांचे मिनिंग्स, अशा प्रकारे एकूण 30 कन्फ्युजिंग वर्ड्स शिकलेलो आहोत. आता या 30 कन्फ्युजिंग वर्ड्सपैकी किती वर्ड्स खरोखर तुमच्या लक्षात राहिले ते आपण पाहणार आहोत. या टेस्टसाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत आणि तुम्हाला 10 सेकंड्स या टेस्टसाठी देण्यात येतील. पहा, फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट पेअर्स. 4 मार्क्स आहेत याला. या ठिकाणी जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहा, ॲक्सेप्ट, एक्सेप्ट, आल्टर, आल्टर, एक्सक्लुडिंग, सॅक्रेड प्लेस, चेंज, रिसीव विलिंगली, अशा प्रकारे पाहिलेलेच आपण शब्द आहेत. क्वेश्चन 2 पहा, विच वर्ड मीन्स सोफिस्टिकेशन. सोफिस्टिकेशन असा कोणत्या शब्दाचा अर्थ आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अर्बनचा आहे का अर्बॅनिटीचा आहे? विच वर्ड मीन्स प्लेस ऑफ सेफ्टी. प्लेस ऑफ सेफ्टी कोणत्या शब्दाचा अर्थ आहे? रेफ्यूजचा आहे का रेफ्युजीचा आहे? चूज द करेक्ट आन्सर. बँक मीन्स, बँकचा अर्थ सांगायचा आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. साईड ऑफ रिव्हर आहे. रो ऑफ कीज आहे. कोणता अर्थ आहे? तुमचा वेळ सुरू होतोय. चला तर मित्रो, आता आपण उत्तरे पाहूया. पहा, ॲक्सेप्ट म्हणजे रिसीव विलिंगली, एक्सेप्ट म्हणजे एक्सक्लुडिंग, आल्टर म्हणजे सॅक्रेड प्लेस आणि आल्टर म्हणजे चेंज. तर मित्रो, सोफिस्टिकेशन या शब्दाचा अर्थ काय आहे? अर्बन आहे का अर्बॅनिटी आहे? तो आहे अर्बॅनिटी, सुसंस्कृतपणा, चांगली अभिरुची. विच वर्ड मीन्स प्लेस ऑफ सेफ्टी.
प्लेस ऑफ सेफ्टीचा अर्थ रेफ्यूज आहे का रेफ्युजी आहे? रेफ्युजी डबल ई आलं की ही व्यक्ती असते, तर रेफ्यूज असा प्लेस ऑफ सेफ्टीचा अर्थ आहे. चूज द करेक्ट आन्सर. बँक मीन्स बँकचा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असा अर्थ आहे का? हो आहे. साईड ऑफ रिव्हर असा अर्थ आहे का? हो आहे. रो ऑफ कीज असा अर्थ आहे का? हो आहे. मग चौथा ऑप्शन काय? ऑल ऑफ दीज. तर आपलं उत्तर आहे ऑल ऑफ दीज. हे सर्वच्या सर्व म्हणजे तिन्ही अर्थ बँक या शब्दाचे आहेत. तर मित्रो, या 10 मार्क्सपैकी आता तुम्हाला किती मार्क्स पडले हे तुम्ही कॉमेंटमध्ये अवश्य सांगा. तुम्ही कॉमेंटच करत नाहीत, तर तुम्हाला किती मार्क पडले होते हे निश्चित सांगा. आणि मित्रो, या ठिकाणी घेतलेले हे सर्व प्रश्न आपण टॉपिक वाईज PYQs इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामधून घेतलेले आहेत. या पुस्तकाची लिंक्स यासोबतच स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स आणि महत्त्वाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स या सर्व लिंक्स व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक शेअर करा आणि इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी दिलेले व्होकॅब्युलरीवरील हे 2 महत्त्वाचे व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.